हे बघा, हे न्यू फिशेस जे आहेत टँक मध्ये टाकून 9 दिवस झालेले आहे आणि बरेच कमेंट असे येत आहेत की जे मोठे दुसरे फिशेस आहेत ते त्यांना हार्म करतील, बट अजून तरी काही केलेलं नाहीये हार्म. सो म्हणजे तुम्हाला डाऊट्स आहेत, सगळे बोलतात हार्म करतील, सो त्यांना वेगळं ठेवा. सो आपण निखिललाच विचारूया की का नाही करत आहेत दुसरे फिशेस हार्म. त्याचं रिझन एकच आहे की आपण ज्या पद्धतीने त्यांना खायला देतो, जसं की सकाळी एक वन टाइम देतो आणि इव्हिनिंगला वन टाइम देतो, आपण त्यांना ओव्हरफीड करत नाही. दुसरी गोष्ट, टँकची कॅपॅसिटी जास्त असल्यामुळे ते फ्रीली स्विम करू शकतात. आपण जास्त काही डेकोरेशन ठेवले नाही, फक्त एक ड्रिफ्टवूड ठेवलंय. आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, आपल्या टँकमध्ये फिल्टर सोडून कोणतीच प्लॅस्टिकची गोष्ट नाही. ह्यामुळे काय होतं की ते फिश कधी स्ट्रेसमध्ये जात नाही, ते त्यांच्या ग्रुपमध्ये स्विम करतात आणि दुसऱ्यांना सुद्धा हार्म करत नाहीत. आणि मीच बघतेय ना, म्हणजे ऑलमोस्ट 8 ते 9 दिवस झालेले आहेत, बट काहीच नाही, म्हणजे कोणते स्पीशीज कोणाला काही त्रास देत नाहीयेत. आणि तुम्ही ते बघू शकता की किती म्हणजे ते त्यांच्या स्वतःच्या नादातच आहेत. म्हणजे जे जे कोणते वेगवेगळे काय बोलतात ना ब्रीड्स आहेत ते त्यांच्या ह्याच्यातच फिरतात, म्हणजे त्यांचा ग्रुपमध्येच ते फिरतायत. सो कोणते स्पीशीज कोणाला हार्म करत नाहीयेत. सो होप सो तुमचे जे पण डाऊट्स आहेत ते क्लिअर झाले असतील आणि सजेशन्स ते देत आहेत. सो त्यासाठी तर अप्रिशिएट आम्ही करतोच, बट नाही, अजून काही हार्म नाही केलेलं आहे. 8 ते 9 दिवस झालेले आहेत.